राज्याच्या अनेक भागात पावसाचा हाहाकार दिसून येतोय। हवामान विभागाकडून पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। तर पुण्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्यात। आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। पुण्यातील शाळा आज रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेत। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे। तर सिंहगड परिसरामध्ये अनेक लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीला पूर आलाय। त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकतानगर, पुलाची वाडी या सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे। पुलाची वाडी आणि एकतानगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे। पुण्यातील एकतानगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचलं आहे। पुण्यात एकतानगर परिसरात बोटीद्वारे बचाव कार्य सुरू करण्यात आले। परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे। पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचाव कार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत। शेकडो लोक एकतानगर भागात अडकले आहेत। पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे। अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत। पुण्यात 3 तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला। डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे। अंडाभुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे तिघेजण अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करत होते। रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते। तिथे गुडघाभर पाणी साचले होते। महावितरणने घटनेची पुष्टी केली आहे। त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत। पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेत। सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील विसर्ग सुरू केला आहे। काल रात्री भिडेपूल पाण्याखाली गेला आहे। गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरलंय। संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेलं आहे। कॉर्पोरेशन जवळील पूल बंद होण्याची शक्यता आहे। एक नजर टाकूयात पुण्याच्या धरण साठेवर। खडकवासला धरण 100%, टेमघर धरण 57%, वरसगाव धरण 73%, तर पाणशेत धरण 76% भरलं आहे। लोणावळ्यातही रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं आवाहन करण्यात आलंय। पर्यटन नगरी लोणावळ्यात ही रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळलाय। गेल्या 24 तासात इथं 370 मिलीमीटर पाऊस बरसला आहे। पावसाचा वाढता जोर पाहता पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। गेली 2 दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस बरसतो आहे। काल सुद्धा तब्बल 274 मिलीमीटर एवढा पाऊस कोसळला होता। आजही पावसाचा जोर कायम असून त्यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांनी येऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नमस्कार, मी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे। काल रात्री मावळ, मुळशी, बोरवेल्ला आणि खेड, जुन्नर, आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे। विशेषतः खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्यामधून साधारणपणे आज सकाळपासून 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते 40-45 हजारापर्यंत जाऊ शकतं। फ्री कॅचमेंटमध्ये देखील खूप पाऊस असल्याकारणानं पुण्यामधील, पुणे शहरातील काही भाग, विशेषतः सिंहगड रोड, बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे। आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड, जुन्नर, आंबेगाव येथील घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा, मावळ, मुळशी, बोरवेल्ला, खडकवासला, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे, जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत। पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात। त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा। खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो। आम्ही आपल्याला रेग्युलर अपडेट देत राहू। येत्या 24 तास पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्यावरील सर्वच तालुक्यांना रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे तेथील सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।